नवोदय सक्सेस अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आजचा टॉपिक आहे आपला त्रिकोणी संख्या। बघा, आजचा टॉपिक काय आहे? ट्रायअँग्युलर नंबर, त्रिकोणी संख्या। कशाला म्हणतात त्रिकोणी संख्या? नावावरून काय कळतं आपल्याला? बरोबर, नावावरून काही कळत नाही। बघू आपण काय त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात। एकापेक्षा जास्त शब्द येतात। दोन क्रमागत म्हणजे काय? दोनच्या नंतर काय येते? तीन, तीनच्या नंतर काय येते? चार, चारच्या नंतर काय येते? पाच। क्रमागत म्हणजे एक संख्या आणि त्याच्या नंतरची संख्या। मी जर समजा म्हटलं 11, 11च्या नंतरची संख्या 12। मी जर म्हटलं 15, 15च्या नंतरची संख्या 16, म्हणजे त्याला म्हणतात क्रमागत संख्या। ती संख्या आणि त्याच्या नंतरची संख्या। दोन क्रमागत संख्या नैसर्गिक संख्यांच्या दोन क्रमागत झाल्या। या नैसर्गिक संख्या म्हणजे काय? एक पासून पुढच्या संख्या असणार। 1, 2, 3, 4, 5, 6 आणि अनंतपर्यंत ह्या ज्या संख्या आहेत त्यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या। म्हणजे याच्यामध्ये फक्त शून्य येणार नाही। एक पासून पुढच्या संख्या सर्व नैसर्गिक संख्या। त्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे समजा सपोज मी म्हटलं एक नैसर्गिक संख्या आहे 3, बरोबर। 3च्या पुढची संख्या कोणती आहे? 4। ते या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या झाल्या यांचा गुणाकार आणि यांची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या। बघा, इथं एक उदाहरण घेतलेलं आहे आपण, 2च आहे, बरोबर। एक संख्या घेतलेली आहे आपण 2। इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की दुसरी त्रिकोणी संख्या सांगा। दुसरी त्रिकोणी संख्या कोणती? तर दुसरी त्रिकोणी संख्या म्हणजे आपण 2 लिहिला, कारण आपल्याला दुसरी सांगायची। 2च्या नंतरचा आकडा काय आहे? 3। हा लिहिला आपण 2। 2च्या नंतर येणारा आकडा आहे 3। या दोघांचा गुणाकार, 2 आणि 3चा काय? गुणाकार, आणि त्यांच्या गुणाकाराला भागायचं 2 ने म्हणजे त्यांच्या गुणाकाराची निमपट। बघा, यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे आपली त्रिकोणी संख्या। 2 गुणिला 3 भागीला 2, बरोबर। खाली 2 आहे, छेदात 2 आहे, अंशात 2 आहे। 2 2 कटले, काय उरला? 3 1 3। म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या जर विचारली तर ती कोणती झाली? 3, बरोबर। आता पहा, सातवी त्रिकोणी संख्या विचारलं। सातवी त्रिकोणी संख्या 7 लिहिला आपण। 7च्या नंतरची संख्या कोणती? 8, बरोबर। 7 आणि 8चा गुणाकार आणि या गुणाकाराची निमपट म्हणजे भागीला 2। इथे लिहिलं 7, त्याच्या समोरची संख्या 8, त्यांचा गुणाकार, त्यांच्या गुणाकाराची निमपट आणि येणारं उत्तर म्हणजे ती झाली सातवी त्रिकोणी संख्या। आता खाली 2 आहे, वर 8 आहे। बे 1 बे, बे चूक 8, 7 1 7, 7 चूक 28। म्हणजे तुम्हाला जर विचारलं तर सातवी त्रिकोणी संख्या कोणती, तर तिचं उत्तर 28। पुढचा प्रश्न बघा, 11वी त्रिकोणी संख्या कोणती? आता 11वी त्रिकोणी संख्या आपण लिहिले 11। 11च्या नंतर कोणता अंक येतो? 12। दोन क्रमागत पाहिजे ना आपल्याला, म्हणून 11च्या नंतर येणारा आकडा पाड, या संख्यांचा गुणाकार आणि यांच्या गुणाकाराची निमपट। 11 लिहिला। 11च्या नंतरची संख्या 12, 11 आणि 12चा गुणाकार आणि याच्या गुणाकाराची काय करायची? निमपट करायची म्हणजे भागाकारात 2। आता बे 1 बे, बे सकळ 12 आणि 11 सकळ 66। म्हणजे 11वी त्रिकोणी संख्या जर विचारली तर त्याचं उत्तर येणार 66, बरोबर। समजलं त्रिकोणी संख्या म्हणजे काय? दोन क्रमागत संख्या आपण बघितलं। समजा 2 म्हटलं तर त्याच्या पुढे 3 म्हणायचं आणि त्यांच्या गुणाकाराला काय करायचं? भागाकारात 2 म्हणजे त्यांच्या गुणाकाराची निमपट, त्याला म्हणायचं त्रिकोणी संख्या। पुढील असाच एक सोपा टॉपिक आपण अजून घेऊयात, ठीक आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।